जय शिवराय मित्रांनो, मी जया मोरे तुमचे होस्ट स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये. आणि आज आपण चाललो आहे जयगड किल्ल्याला. तर गणपतीपुळेपासून हा किल्ला साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. 40 मिनिटं साधारण आपल्याला इथनं जायला गणपतीपुळेपासून लागणार आहे. तर आताच गणपतीचं दर्शन घेऊन आपण निघालो आणि मुसळधार पाऊस चालू आहे. किल्ला 5:30 वाजता बंद होईल असं आम्हाला हॉटेलवरती सांगण्यात आलं. त्याच्यामुळे अवघड आहे. प्रयत्न करणार आहे की मी पूर्ण शूट घेईल. ड्रोन उडवता येईल की नाही ते सांगता येत नाही मला, कारण प्रचंड पाऊस पाहू शकता. म्हणजे आम्हाला हॉटेलमधनं निघालो त्यावेळेस अजिबात पाऊस नव्हता आणि आता म्हणजे समोरचं काही दिसायचं बंद झालंय, इतकं का पाऊस. माहित नाही तिथं पोहोचून शूट काढता येतोय की नाही. म्हणजे भिजण्याची मानसिक तयारी आहे. नाही बिलकुल पण नाहीये. म्हणजे मी स्वतः या गाडीच्या बाहेर नाही निघणार आहे. मी पण नाही निघणार की तो ड्रोन कसं काय त्याच्यात बाहेर निघेल त्या बॅग मधनं त्याच्या. अरे पण आपण गाडीच्या बाहेर निघू शकतो ना. ड्रोन बॅगच्या बाहेर निघला तरी चालेल. कशाला एवढं भिजायचं, मग घरी येऊन आजारी पडायचं, काही गरज नाही का एवढं भिजायची. म्हणजे तुला असं वाटतं काय काय? हा हाफ चड्डीवरती आहे. तर हाफ चड्डी भिजायला काय प्रॉब्लेम तुला? हा नाही प्रॉब्लेम आहे. हे असे सहकलाकार असल्यावरती मला सांगा मेन कॅरेक्टरनी करायचं काय? मेन कॅरेक्टर एकट्याने बाहेर जायचं, व्हिडिओ काढायचं, वापस यायचं. परत एकदा मेन कॅरेक्टरने एकट्याने बाहेर जायचं, व्हिडिओ काढायचा आणि मग वापस गाडीतून बसायचं. अशी नालायक पोर आहे माझी की काय बोलावं मी आता. पप्पा तुम्ही येणार ना? नाही मी पण नाही बाहेर. घोर अपमान, माझा घोर अपमान झालेला आहे आता. एवढं मुसळधार पाऊस पडतोय तर कुठे जाणार आपण? समुद्राच्या लाटा मी जाणार आहे. मी बाहेर जाणार, मी शूट काढणार. असं म्हणतात ना 99% लोकांना काही होत नाही. आपण चुकून ते 1% मध्ये आलो, आपण पाण्यात गेलो, काहीतरी झालं तर. अरे पण आपल्याला पाण्यात कुठे जायचं ना, आपण पाऊसच जायचं. समुद्र बघ ना. आपण समुद्र किनारपट्टीवर पाऊस थांबे. 4:45 झाले. थांबले तरी किल्ला उघडा पाहिजे. किल्ला बंद झाला तर मित्रांनो, ज्या किल्ल्यावरती आपण चालू आहे ना, तर तो किल्ला साधारणतः 13 एकर मध्ये आहे आणि या किल्ल्याला 24 बुरुज आहेत आणि किल्ला 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. साधारणतः आम्हाला किल्ल्याला यायचं नव्हतं कारण आम्हाला सांगितलं खूप पडझड झाली. तर महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच किल्ल्यांची तोडफोड झाली. तर पुरातत्व विभागाने लक्ष दिलं पाहिजे, किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, जेणेकरून नाही का किल्ले आपल्याला पाहावयास चांगले मिळतील. मला कठीण वाटतंय ते, कारण तो कुणाचं कुठेही लक्ष नाही. राजकारण आपलं कुठल्या दिशेला चाललंय ते मला कळत नाही आणि मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही. माझं उद्दिष्ट फक्त महाराष्ट्रातील लोकांना किंवा भारतीयांना शिवछत्रपतींचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. कारण हा किल्ला शिवाजी महाराजांकडे देखील होता. तर हा शिवछत्रपतींचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी ही माझी छोटीशी तकतक आहे. आणि ही तडजोड किंवा मी ही जी काही तकतक करते, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर माझा नेहमी आटातटी असते की नाही जायचं किल्ल्यावरती. अॅनिव्हर्सरी आहे आज माझी. सो आम्ही विचार केला होता की गणपतीपुळ्याला येऊन दर्शन घ्यावं. पण जसा बोर्डवरती जयगड किल्ला दिसला तर आमचा 1 दिवसाचा स्टे वाढला. ऍक्च्युली माझा सगळा मित्रपरिवार माझी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी अलिबागला आलेला आहे आणि मी आता गणपतीपुळेत आहे कारण तर मला शूट काढायचं आहे. जयगड किल्ल्याला शूट करायचं, मजा येईल. सो आता किल्ल्यावरती आपला फोकस असणार आहे. कितीही पाऊस पडत असला तरी मी हा किल्ला पूर्णतः शूट करणार आहे. कोणी गाडीच्या बाहेर आलं किंवा नाही आलं, पाऊस उघडला की आम्ही नक्कीच येणार. आणि मी पुढे निघून गेल्यावर तुम्ही मागणं काय करणार? पाऊस उघडला ना पावसाने त्यांचं ऐकलंय की नाही माहित नाही, पण माझं ऐकलंय पावसांनी आणि पाऊस थांबलेला आहे. वा, पूर्णपणे बंद झाला, पूर्णपणे बंद झालेला आहे तो. सो थँक्यू 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 थँक्यू. अर्धा किलोमीटर वरती गडाची तटबंदी आहे. थोडस भिजण्याची तयारी दाखवा ना.
फक्त लोक मला तर भिजायला लागणार. तर आपण आलेलो आहोत जयगड किल्ल्याला. जसं आपण एंट्री करतो तसं आपल्याला हे 2 दरवाजे दिसतात. तर साधारणतः तुम्ही माझ्या मागे बघा, हा एक दरवाजा आहे आणि इकडे पाहाल तर हा एक दरवाजा आहे. तर हा जो दरवाजा आहे हा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. म्हणजे इथं जर उभा राहिलो आपण तर तुम्हाला किल्ला कळणार नाही की नक्की कुठल्या दिशेला आहे. आणि या बाजूला जो दरवाजा आहे तर हा एक छोटा दरवाजा आहे. तर आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री मारून पाहणार आहोत की नाही का हा किल्ला कसा आहे ते. तर हा जो गोमुखी दरवाजा आहे तर साईडने तुम्ही पाहू शकता ही खंडक आहेत. तर पहिल्या काळात जी काही काय म्हणतात त्याला की भुईकोट जे किल्ले होते तर त्या भुईकोट किल्ल्यांच्या संरक्षणासाठी बांधली जाणारी खंदकं म्हणजे ही या पद्धतीची अशी याच्यामध्ये सुगरी म्हणजे मगरी सुसरी सोडल्या जायच्या आणि त्याच्यामुळे हा किल्ला अगदी सुरक्षित बनायचा. तर अशी खंडकं अनेक किल्ल्यांवरती आहेत. आणि हा माझ्या मागणं जो पाहताय आपण तो एंट्रन्स आहे. जर आपण जसं इकडनं एंट्री मारतो तर ह्या 2 देवळ्या तुम्हाला पाहायला मिळतात या पद्धतीच्या. तर इथे म्हणजे सैनिकांना राहण्यासाठीची ही सुविधा आहे आणि बरंच मोठं आहे. म्हणजे अगदी 4-5 माणसं 7-8 माणसं देखील आरामात नव्हती दोन्ही साईडला अशी याची रचना आहे. आणि पुढच्या बाजूने या पद्धतीने किल्ला पाहायला मिळतो. हा आहे किल्ल्याचा परिसर. हा एंट्रन्स आहे. 2 मजली इमारत असेल वरती जाण्याचा मार्ग या बाजूने आहे. तिकडनं तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जाऊ शकता. वरती तुम्हाला पायऱ्या दिसतात तिकडे तुम्ही सेकंड फ्लोअरला जाऊ शकता. तर ही 2 मजली इमारत होती. आता त्याची पडझड झाली. हा राजवाडा असेल आणि किल्ल्याची माहिती देण्यात आली. हे जे तुम्हाला दिसतात इथे म्हणजे हे राजवाड्याचे अवशेष आहेत. तिथनंच आपण उजव्या बाजूला गेल्यानंतर इथे आपल्याला एक मंदिर दिसतं. हे नक्कीच तळघर असेल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी ह्याला तळघर का म्हणतो. तुम्ही खाली बघू शकता हे खाली नाही का 2-3 अशा देवळा टाईप आहे आणि पाणी म्हणजे माणसं इकडनं तिकडं जाण्यासाठी असं आहे. पायऱ्या वगैरे आहेत खाली उतरण्यासाठी प्रॉपर. तर खंदक असू शकतं किंवा मग असंही असू शकतं की हे पाणी साठवण्याची जागा असेल. लास्ट टाइम मी ज्यावेळेस पाहिलं होतं तर हे गणेश मंदिर अगदीच बिकट अवस्थेत होतं. पण आत्ता ते बरं आहे म्हणजे याचं संवर्धन झालेलं आहे. बाप्पाला कमीत कमी साखर तरी घाल म्हणजे नाही का ते पाऊस कमी होतो. आपण मंदिरात बाहेर आलो तर तुम्ही ते पाहू शकता हे काही अवशेष आहेत मंदिराचे जे कालखंडांमध्ये पडलेले आहेत किंवा हे दगडं वगैरे. तर हे जुन्या काळचे दगडं तुम्ही पाहू शकता. हे लाल आहेत, लाल दगडी आहेत ही. आणि याने ह्या मंदिराचं बांधकाम झालं होतं. जुने कौल पडले होते तर ते त्या ठिकाणी काही त्यांनी नवीन कौलं बसवले आहेत. तिकडनं जसं आपण मंदिरापासून बाहेर येतो तर समोरच्या साईडला आपल्याला राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. हे पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे. इथं काहीही दिसत नाही. पलीकडच्या साईडला अवशेष शिल्लक आहे की आपण म्हणजे घरांची रचना वगैरे आपण इथली पाहू शकता की त्या काळामध्ये कुठल्या पद्धतीच्या घराची रचना होती. पण हे 3-4 मजलीपर्यंत बांधकामं त्या काळामध्ये इथे असायची. भक्कम दरवाजा, हा उंबरा आणि ही जी मधनं आहे ती पाणी बाहेर काढण्याची सोय असेल त्या काळामध्ये. पूर्ण पडझड झाली. हे जे खांब आहेत हे जे वरच्या साईडला जे माळवद असायचं ते त्याचे खांब. त्याच्या शेजारी बाहेर ही ओसरी आहे म्हणजे बाहेरचं अंगण आणि पूर्ण पडझड झाली याची. काहीही राहिलं नाही. सगळी दगडं आतमध्ये पडलेत. आणि हे जे आहे हे खांब म्हणजे जे 2 भाग करण्यासाठी वापरले जाणार. इथे पण दिसत आहे, तिथे पण दिसत आहे, तिकडे पण आहे समोर. तर हा असा म्हणजे पाठपोट म्हणजे मागे आणि पुढे जे 2 रूम्स होतं तर ते हे करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. समोरनं झाडं उगवलेत आणि ह्या झाडांमुळे जवळजवळ सगळंच पडलं आहे. पण खरं सांगते म्हणजे जे पाहून मला फील होतोय ना इतकं मोठं वैभव असेल या किल्ल्याचं आणि इतका सुंदर किल्ला असेल हा.
क्या ही बताए. हा भिजायचं नव्हतं ना. मी माझं दुःख ऑलरेडी एक्सप्रेस केलंय की हा रस्ता आणि माझी चप्पल मॅच नाही करत. हा रस्ता आणि ती चप्पल. वा ऍक्च्युली मित्रांनो हे टेक्नॉलॉजी वगैरे काही नाही. तिथं लाकूड होतं मध्ये आणि आता मात्र ते लाकूड चढल्यानंतर ती दगड वरच्या साईडला नाही का लटकून आहेत. म्हणजे कधी कुणाच्या डोक्यात पडतील ते बाजूला म्हणजे तुझा नंबर लागू नये. आपण वरच्या बाजूने किल्ला पूर्ण फिरणार पण वरच्या बाजूने किल्ला फिरण्या अगोदर मी तुम्हाला खालच्या बाजूने सगळा किल्ला फिरून दाखवणार आहे. असे नालायक तिकडेच थांबले. त्यांना फक्त मला कटवायचं तू जा आम्हाला काही यायचं नाही तुझ्यासोबत तू जा. तर ह्या ज्या खालच्या साईडला ज्या देवळ्या दिसतात ना मित्रांनो तर त्या देवळ्या ह्या सैनिकांना राहण्यासाठी म्हणजे सपोज एखादा सैनिक आहे आणि तो वरती म्हणजे पाळ्या करत असतील किंवा काय तर इथं त्यांना बसण्याची वगैरे सुविधा केली गेलेली आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो की पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा समुद्राचं जेव्हा पाणी वाढतं ते डायरेक्ट किल्ल्याला लागतं. त्याच्यामुळे किल्ले अतिशय भक्कम बांधले गेले. इतके वर्ष म्हणजे जवळपास 1200 मधला किल्ला आहे तर इतके वर्ष हा किल्ला टिकला इथे. त्याचं एकच रिझन आहे ते म्हणजे किल्ल्याची असणारी जी काही बांधकाम आहे ते. माझ्या बॅक साईडला बघू शकता समुद्र किनारपट्टी आहे. पूर्ण समुद्र दिसतो आणि हे मला माहीत नाही आहे काय आहे ते. मे बी सैनिकांसाठी वगैरे असावं. एक रूम टाईप आहे आय थिंक सैनिकांसाठी असावं आणि हे दुमजली आहे. नक्कीच नाही का पूल बांधायचं काम चालू आहे. मग आपला बऱ्यापैकी आतमध्ये ते आणलं काम असेल. आपल्याला खाली उतरायचं हे काय ते बघायचं. आपल्याला खाली उतरून रूम टाईप काहीतरी आहे ते. तर ह्या तर देवळ्या दिसत आहेत आणि या बाजूने ओके तर खूप मोठा रूम आहे. मे बी घोड्यांचा पागा असेल किंवा सैनिकांच्या राहण्याची जागा असेल. प्रचंड मोठा ह्या पायऱ्या आहेत म्हणजे हा छुपा दरवाजा किंवा समुद्री मार्गाने येणारा दरवाजा. आणि हे बेडकून हे वेगळ्या कलरची आहे. पाहू शकता रेड कलर आहे. 100% हा आणखीन एक किल्ल्याला येण्याचा मार्ग आहे. हा पायऱ्या आहेत हे पाहू शकता तुम्ही. हे जुन्या कालखंडातल्या स्टेप्स आहेत. हे कालखंडांमध्ये झिजलंय आणि समोरनं पाहिलात तर सगळ्या स्टेप्स तुम्हाला दिसतील. ही पायऱ्या आहेत समोरनं तर हा समुद्री मार्ग आहे. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत ज्या खालपर्यंत खाली डायरेक्ट समुद्र आहे. हा सगळा समुद्र किनारपट्टी आपल्याला दिसते आणि हा बुरुज आहे. म्हणजे खालनं ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट किल्ला. हे वर्ण स्ट्रक्चर आहे भुयारच आपल्या. हे पण बघा ह्याच्या खालनंही मे बी दरवाजा असेल नाही. मित्रांनो वाव हा नक्की नाही का टेहाईनी बुरुज आहे हा आणि भव्य आहे. वाव सिंगल आहे गोल वरती छप्पर असेल आणि इकडनं जो समुद्राचा व्ह्यू दिसतोय मित्रांनो ओ माय गॉड. इकडनं या साईडनी पण हे पाहू शकता हे खंदक आहेत आणि ह्या पायऱ्या आहेत. तर आणखीन इकडनं पण वरती किल्ल्याला येण्यासाठी रस्ता असेल. ही मोठे मोठे खंदक आहेत की जमीनच्या बाजूला तर या साईडला सगळी जमीन आहे. जसं आपण हा बुरुज बघून बाहेर निघालो आपल्याला सरळ जायचं होतं आणि समोरनं पूर्ण तटबंदी इथं ढासळलेली आहे. सो आपल्याला इकडनं जाता येणार नाही. खालनं तिकडनंच उतरावं लागेल तुम्हाला. नाही तटबंदी पडली होती इथून तटबंदी पूर्ण ढासळली. जाता येऊ शकतं पण रिस्क नको घ्यायला. पलीकडनं चढता येणार नाही. पलीकडे आपण समोरनं चढण्याचा प्रयत्न करू. चल तर
मी असं मस्त उड्या मारत तिथं जाऊ शकत होते, पण तिथं तर ते ब्लॉक केलं त्यांनी. नाही ना, त्यांनी ब्लॉक केलं. इकडनं आतनं पण पायऱ्यात, आतनं पण पायऱ्यात. तिकडनं सांडत असतील. हा, तिकडनं लोक सांडत असतील. ज्या लोकांचे जीव वरती येतात ते जीव द्यायला पण येतात. तिथं मे बी काही वॉशरूमच्या वगैरे सुविधा केलेल्या असतील. पण हे काम चालू आहे इथे. हे मित्रांनो काम चालू आहे. तर इथं फरशा वगैरे बसवल्या गेल्या. आणि ह्या काही स्टेप्स होत्या ना, ह्या स्टेप्स इथपर्यंतच आहेत, मग वरती काहीच नाही आहे. हे माळवाद्याचं जुनंच टाकलं इथे. त्या काळातले आकडे. हा, त्या काळामध्ये आकडे होते काय? हे दोघं जण याकडे नाही हो, आकडे. एक आकडे म्हणतंय, दुसरं लाकडं म्हणतंय काय? तो वरतीच जाऊ शकत नाहीयेत. आणि समोरनं मी तुम्हाला दाखवतो, जे माझ्या लेकाच्या मनात जो प्रश्न होता त्याचं निरसन करून टाकतात. आपण गणपती मंदिर पाहिलं, इकडनं ही पाण्याची विहीर आहे आणि पलीकडे काही रूम्स आहेत. मी तुझं एंट्री केली आपण त्यावेळेस, आपण हा गौमुख दरवाजातनं एंट्री केली इकडनं. आणि मी सांगितलं होतं इकडनं एक दरवाजा आहे. तर मित्रांनो, हा तिकडनं जो दरवाजा जो येतोय, हे बघा, हा एंट्री डोअर आहे इकडनं. आणि हा असा किल्ला आहे पलीकडनं. तर खाली काय आहे ते माहिती नाही. आपण प्रयत्न करू की ते बी कव्हर करू. एक चक्कर मारू ना. Oh my God. Oh my God. I don't know हे शूट झालं की नाही. बंद केलं का तेव्हा? नाही शूट चालू होता, पण ते कव्हर झालं की नाही? कव्हर झालं की नाही माहिती आहे. की वीज एवढ्या जोरात कडाडली की मी माझ्या डोळ्याने बघितलं त्याला. मी पण पाहिली, मी पाहिली. वाजली किती ती. माझ्या हार्टबीट रेट फास्ट झाले एकदम. तुझ्या हार्टबीट्स मला हार्टवरती पण येतं. मग आपण ब्लॉग बंद करू. आपण ब्लॉग बंद करू असं. आणि खरं आहे, कॅमेऱ्याकडे ते खेचले जातात. पटकन आपण आवरूयात आता. मी इथून उडी मारणार होते आता. माझ्या हे बाई इकडनं ये. तर आपण तिकडनं जो एंट्री दाखवली तर हे खाली जातं. तर खाली काही जुने राजवाड्याचे अवशेष असतील. विशेष काही नाही आहे, फक्त पलीकडच्या साईडने मित्रांनो तुम्ही पाहाल तर नाही का, पलीकडच्या साईडनी तटबंदी आहे ती दिसते. तर मी घेताना वॉटरप्रूफ नव्हतं घेतलं त्याला. याच्या मागे लिहिलंय काय वॉटर रेजिस्टन्स. नक्की का? म्हणजे ह्या पोरीकडे बघून तुम्हाला अंदाज येईल. माझं बाळ गुडघ्याच्या वर आहे ती पायरी. तेच म्हणलं ना, कशी उतरती येते. काय जेवण देत होते? देवळ्या वगैरे असतात बघ. आणि तिथे ही अशी राहण्याची सुविधा असेल. तर या पद्धतीच्या रूम तुम्हाला बाहेर गेला तर सगळीकडे पाहायला मिळतं. म्हणजे जे इथं पण आहे, ह्याची कॉर्नरची आहे, त्या बाजूला पण आहे. तर मित्रांनो, ही विहीर आहे आणि ही वर्ण मी तुम्हाला दाखवली होती. डोंट नो तुम्हाला काही खाली दिसतंय किंवा नाही. पाणी हा, खूप खोल आहे. कशी बांधली तिकडे मध्ये तुम्हाला आता पाणी दिसत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळेस काही लोकांचं म्हणणं येतं की मॅडम तुमचे व्हिडिओज कंटिन्यू येत नाहीत किंवा सारखं गॅप असतो. तर मी एक व्यावसायिक आहे, 2 मुलांची आई आहे आणि खूप सगळं कामं असतात. व्हिडिओ एडिटिंगच आम्हालाच करावी लागते, घरी बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे नाही का वारंवार व्हिडिओ किंवा 8 दिवसाला व्हिडिओ, जसे बाकीच्या ट्रेकर्सचे व्हिडिओ येतात की 8 दिवसाला ते करतात, तर ते तेवढंच काम करतात. माझ्या मागे इतकी सगळी कामं असतात की ते सगळं करून मी माझी ही आवड जपते. आणि माझी ही आवड तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटद्वारे कळवा. कारण तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही जे करता ते पॅशननी केलं पाहिजे, पॅशनेबल असलं पाहिजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये, तुम्ही त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे. 100% मी ह्या गोष्टीशी ॲग्री करते. पण माझी जी आवड आहे, मला गडकोटांवरची जी माहिती आहे, मी जेवढा अभ्यास केला आजपर्यंत, तो मला तो अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्की आवडेल. काय मॅटर करत नाही की किती व्ह्यूज येतात, काय मॅटर करत नाही किती लाईक्स असतात, काहीच मॅटर करत नाही. मॅटर ही गोष्ट करते की माझा आजपर्यंतचा अनुभव
माझी आजपर्यंतचा जो आनंद मला गडकोटांवरती येतो हा आनंद आणि मी सहसा माझ्या मित्रपरिवारांसोबत आणि माझ्या फॅमिलीसोबतच असते, तर त्यांच्यासोबत जो मी वेळ घालवते तो वेळ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि नक्की तुम्हाला हे पाहायला आवडत असेल कारण तर आणि आवडेल पुढच्या काही कालखंडामध्ये कारण तर बऱ्यापैकी नाही का म्हणजे खूप गॅप्सनी व्हिडिओ देतात त्यामुळे लोक लक्षात ठेवत की अरे चॅनल आहे तिकडे गेलं पाहिजे वगैरे. सो हरकत नाही, पण तुम्हाला पुढच्या काही कालखंडात आम्ही प्रयत्न करू की 8 दिवसाला व्हिडिओ येतील आणि तुम्हाला नक्की आमचे व्हिडिओ पाहायला आवडतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती येत राहा. या व्हिडिओला खूप शेअर करा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सला किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे शेअर करा जेणेकरून नाही का तुम्हाला नाही का ह्या सगळ्याचा आनंद मी जो आनंद जगते आणि असा अजिबात विचार करू नका की महिला हे सगळं करू शकत नाहीत किंवा घर असणारे किंवा व्यवसाय असणाऱ्यांनी एडिटिंग करू नये किंवा नाही का त्यांनी शूट काढू नयेत किंवा ते व्हिडिओ जात नाही. काय फरक पडतोय, तुम्ही जे करताय त्याच्यात आनंद करा, आनंदी राहा आणि मी नेहमीच आनंद असते. थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू गाईज. बाय.